शिक्षालय या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे. काय नेमकं प्रयोजन आहे, कशा पद्धतीनं खरं तर हे पूर्णपणे कसं काम असेल, कशी शिक्षा असेल? फ्लायओव्हरच्या खालच्या ज्या मोकळ्या जागा आहेत त्या जागांचा सदुपयोग करण्याचं प्रोव्हिजन सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 2018 मध्ये DCPR जो आहे मुंबई शहराचा तो तयार करताना त्यामध्ये ते प्रावधान केलं होतं. त्या प्रावधानाच्या आधारावरती नवचेतना चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून या फ्लायओव्हरच्या खाली या शिक्षालयाची निर्माण आणि या ठिकाणी आज त्याचं उद्घाटन हे झालेलं आहे. आणि आजूबाजूच्या परिसरामधील राहणाऱ्या गरीब मुलांना शिकण्याकरता या ठिकाणी विथ इंटरनेट कनेक्शन, विथ स्क्रीन, विथ डिजिटल एज्युकेशन अशा प्रकारच्या अत्याधुनिक डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर सहित या शिक्षालयाचं निर्माण करण्यात आलेलं आहे आणि आज त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. याच्यामधनंच समाजातल्या शेवटच्या माणसाची सेवा करण्याचा आमचा उद्देश आहे याचं प्रत्यय याच्यातून दिसून येतं. आणि भारतीय जनता पक्षाचे गोरेगावमधील सर्व लोकप्रतिनिधी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, नवचेतना चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी या शिक्षालयाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. युबीटीचे नेते आहेत मुंबईचे अध्यक्ष, त्यांनी एकच केले की बांद्रा किल्ल्यावरती ऐतिहासिक ठेवा आहे त्याच्यावरती दारू पार्टी सुरू असलेले व्हिडिओ त्यांनी टाकले. ते सरकार आणि पर्यटन विभागाला त्यांनी जबाबदार दिलं, त्याच्या मदतीने त्यांच्या देखरेखीखाली हे सगळं नाही, मदतीने होतं हे म्हणणं चुकीचं आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ज्या ज्या चुकीच्या गोष्टी घडत होत्या त्या उद्धव ठाकरेंच्या संयुक्त विद्यमानाने होत होत्या असं त्यांना म्हणायचं आहे का? त्यामुळे जर कुठल्याही पब्लिक स्पॉटवरती अशा चुकीच्या गोष्टी होत असतील त्या जेव्हा निदर्शनात आणून देण्यात येतील, पोलीस त्याच्यावरती कडक कारवाई करतील आणि याच्या पुढे त्या गोष्टी पूर्णपणे बंद करतील. आणि अशा प्रकारे पोलिसांनी अनेक प्रकारे अनेक ठिकाणी ही कारवाई केलेली आहे आणि भविष्यातही अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार आहे. परंतु अशा प्रकारच्या घटनांचं ज्या प्युअरली लॉ अँड ऑर्डर इन्सिडेंट्स आहेत त्याचा जर कुठलाही राजकीय त्याचा अर्थ काढण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर मला असं वाटतं की महानगरपालिकेच्या निवडणुका दृष्टीपथात आहेत आणि त्या लक्ष्यामध्ये ठेवून काहीतरी फेक नरेटिव्ह तयार करण्याचा एक केविलवाणा प्रयत्न उबाटातर्फे करण्यात येत आहे. महाविकास आघाडीत काँग्रेसने ठरवलं की आम्ही वेगळे लढणार, महायुतीमध्ये अजून कन्फ्युजन, एकत्र लढणार, जागा वाटप काय आमच्यामध्ये उशीर का होतो? आमच्यामध्ये कोणतंही कन्फ्युजन नाही. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट आमची महायुती आहे. या महायुती म्हणूनच आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आणि महायुतीचा महापौर मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान करण्याचा निर्णय हा मुंबईकरांनी ऑलरेडी केलेला आहे. शासनाने काल GR काढलेला आहे. उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे अध्यक्ष असणार आहेत. पुन्हा उद्धव ठाकरेंची वर्णी तिकडे लागली नाही. शासनाने आधीच्या शासनाने जो निर्णय केला होता याचाच अर्थ हा होतो की आम्ही राजकीय वैमनस्य मनामध्ये ठेवून कोणतंही काम करत नाही, प्रत्येक गोष्टीचा राजकारणासाठी वापर करत नाही आणि ॲज पर गव्हर्नमेंट रेकॉर्ड आधी केलेले शासन निर्णय याच्या आधारावरतीच धरून हा GR काढण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे याचा अर्थ हा होतो की आम्ही कुठल्याही प्रकारचं वैमनस्य मनामध्ये ठेवून काम करत नाही, आम्ही ॲज पर मेरिट का महायुतीच्या जागा वाटपामध्ये कोणत्याही प्रकारचा काहीच तिढा नाही. आमच्यामध्ये खूप चांगलं अंडरस्टँडिंग आहे आणि ज्या वेळेला योग्य वेळी एकत्रितपणे बसून जे जागा वाटप आहे ते करण्यात येईल. जमिनीवरती काय फीडबॅक आहे, लोकांचं काय सेंटिमेंट आहे, कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता कुठल्या ठिकाणी चांगला काम करत आहे आणि कुठल्या ठिकाणी कुठल्या कार्यकर्त्याला रिस्पॉन्स मिळत आहे जनतेचा किंवा जनतेची भावना काय आहे, या सगळ्या पॅरामीटर्सवरती आधारित ठेवून आम्ही एकत्रितपणे बसू आणि लवकरात लवकर हा निर्णय घेऊ. शिंदेच्या शिवसेनेचे 125 जागा मागतात, 2017 ऐकाय का 125 मागतात, समसमान वाटा मागतात, पण भाजपच मोठा भाऊ असेल का या जागा वाटत? हे सगळं मीडिया स्पेक्युलेशन आहे. अशा प्रकारची कोणतीही मागणी त्यांनी आमच्याकडे केलेली नाही, कारण आमचं अजून बसणं झालेलंच नाही. आणि त्यामुळे ज्या वेळेला आम्ही एकत्रितपणे बसू त्यावेळेला आम्ही सामंजस्याने या ठिकाणी निर्णय करू. आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कुठलाही मतभेद नाही. थँक्यू. भारतीय जनता पार्टीचा